नमस्कार, मी दीपा देशपांडे. 2006 साली बनलेला हॉलिवूडचा चित्रपट द डेव्हिल वेअर्स प्राडा हा आत्ता लॉकडाऊनमध्ये मी परत एकदा बघितला. परत एकदा बघतानाही तितकीच मजा आली जितकी पहिल्यांदा आली होती. इतका हा चित्रपट खूप छान आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे 21 वेळा ऑस्कर नॉमिनेशन्स आणि 3 वेळा ऑस्कर अवॉर्ड्स मिळवलेली माझी आवडती अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यात प्रमुख भूमिकेत आहे. तिच्याबरोबर ॲन हॅथवे, स्टॅनले टुची, एमिली ब्लंट यांच्याही यात खूप छान भूमिका आहेत. नावावरूनच आपल्या लक्षात येतं की हा फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित चित्रपट आहे. डोल्चे अँड गब्बाना, शनेल, अरमानी अशा अनेक जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडसारखाच प्राडा हाही एक फॅशन ब्रँड आहे जो इटलीच्या मारिओ प्राडाने सुरू केला. मेरिल स्ट्रीप यामध्ये मिरांडा प्रेस्लीच्या म्हणजेच रनवे या फॅशन मॅगझिनच्या चीफ एडिटरच्या भूमिकेत आहे. फॅशन आयकॉन असलेली मिरांडा हे फॅशन विश्वातलं एक बडं प्रस्थ असतं. ती रोज ऑफिसला येणं हा सुद्धा एक मोठा इव्हेंटच असतो. ती येणार असल्याचा फोन आला की ऑफिसमधल्या सगळ्यांची चांगलीच गडबड उडत असते. आपलं काम, आपलं दिसणं तिच्यासमोर परफेक्ट असण्यासाठी प्रत्येक जणच धडपडत असतो. कारण मिरांडा स्वतः परफेक्शनिस्ट असते, त्यामुळे ती इतरांकडूनही त्याच परफेक्शनची अपेक्षा करत असते. असंच एक दिवस तिच्या सेकंड असिस्टंट या पदाच्या इंटरव्ह्यूसाठी अँड्रिया नावाची एक मुलगी HR डिपार्टमेंटकडून येते. तिने जर्नलिझम केलेलं असतं आणि तिला मॅगझिन रायटर व्हायचं असतं. अतिशय साधी, सरळ, थोडे ओल्ड फॅशनच वाटावेत असे कपडे घातलेली अँडी असते मात्र स्मार्ट आणि कॉन्फिडंट. ती इंटरव्ह्यूसाठी इथे येते खरं, पण तिला मिरांडा प्रेस्ली कोण माहिती नसतं. रनवे मॅगझिन तिला माहिती नसतं. फॅशन स्टाईलशी तर तिचा काही संबंधही नसतो. प्रचंड ॲटिट्यूड असलेली, अतिशय सडेतोड, फटकळ, थोडी तऱ्हेवाईकच वाटणारी मिरांडा अँडीचा इंटरव्ह्यू घेत असते. कमालीचे तुच्छ भाव चेहऱ्यावर ठेवून आपण दुसऱ्याच कामात व्यग्र आहोत असं दाखवत असते. म्हणून अँडीला आता वाटतं की इथे आपलं काहीच होणार नाही. म्हणून ती म्हणते, आय एम नॉट स्किनी, आय एम नॉट ग्लॅमरस, सो आय एम अनफिट हिअर. आणि असं म्हणून ती जायला निघते. पण जाताना ती एक सांगते, आय एम स्मार्ट, आय एम फास्ट लर्नर अँड आय एम हार्ड वर्कर. अँडीने तिला हे इतक्या कॉन्फिडेंटली म्हटल्यावर मिरांडाला याची एकदा तरी दखल घेणं भाग पडतं. त्यामुळेच अँडी निघून जाते तरी ती अँडीला परत बोलावून घेते आणि तिला हायर करते, रनवेमध्ये नोकरी देते. आणि अशा तऱ्हेने अँडीचं रनवे मॅगझिनच्या ऑफिसमध्ये मिरांडाची सेकंड असिस्टंट म्हणून काम सुरू होतं. या अँडीची भूमिका ॲन हॅथवे या एका अतिशय गोड मुलीने केली आहे. अँडीला इथे सुरुवातीपासूनच तिच्या साध्या असण्यावरून, कपड्यांवरून मिरांडा आणि इतर लोकांकडून सतत टोमणे आणि अपमान सहन करावे लागतात. ते लोक तिला सतत जाणवून देतात की ती फॅशन वर्ल्डमधली नाहीये. इकडे अँडीचा बॉयफ्रेंड आणि त्याचा मित्र मैत्रीण या चौघांचा ग्रुप असतो. त्यांना अँडीला फॅशन मॅगझिनमध्ये नोकरी मिळाली म्हणून खूप आश्चर्य वाटतं. त्याच्या मित्राला मिरांडा काय आहे हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तो मिरांडाबद्दल बोलताना मिरांडा इज अ ह्यूज डील म्हणतो तेव्हा शी इज अनप्रेडिक्टेबल असंही म्हणतो. फॅशन विश्वात मिरांडाने आपलं ज्ञान आणि डेडिकेशनमुळे बराच दबदबा निर्माण केलेला असतो. फॅशनमधलं तिचं मत जाणून घ्यायला, फॅशनविषयी ती काय बोलते ते ऐकायला आणि टिपायला लोक लेखण्या सरसावून बसलेले असतात. फॅशन इंडस्ट्रीचा एक असा पेस आहे की तुम्ही तिथं टॉपलाच असलं पाहिजे. जराशा चुकीने तुम्ही मागे पडलात तर तुमची जागा घ्यायला 100 जण तिथे टपलेले असतात आणि याची मिरांडाला पुरेपूर कल्पना आहे. फर्स्ट असिस्टंट एमिली अँडीला सगळी कामं समजावून देते. एमिली ब्लंट या अभिनेत्रीने
एमिलीची छोटीशीच पण खूप सुंदर भूमिका केली आहे. मिरांडाने एखादं काम जसं ठरवून दिलेलं असेल त्याचप्रमाणे ते झालं पाहिजे असा मिरांडाचा आग्रह असतो. ऑफिसच्या इतर कामांबरोबरच मिरांडाच्या नवऱ्याला फोन करून डिनर ठरवणे, एक्स हजबंडला फोन करणे अशी कामही मिरांडाची अँडी करत असते. आपल्या तऱ्हेवाईकपणामुळे काही अवास्तव कामही ती अँडीला सांगत असते. एकदा मिरांडा बाहेरगावी गेलेली असते आणि मोठं वादळ होऊन तिची फ्लाईट कॅन्सल होते. मिरांडाला तिच्या जुळ्या मुलींच्या शाळेतल्या कार्यक्रमासाठी परत यायचं असतं. सगळ्या फ्लाईट्स, इंटरनॅशनल एअरपोर्ट सगळं बंद असतं. तरीही काहीतरी करून माझी यायची व्यवस्था कर, नाहीतर कोणाचं तरी जेट जाणार आहे का बघ आणि त्यात माझी अरेंजमेंट कर, असं मिरांडा अँडीला सांगते. एवढं मोठं वादळ झालेलं असतं तरी इट्स जस्ट ड्रिझलिंग असं म्हणून अँडीला ती धडपडायला लावते. खरं तर त्याच वेळी अँडीचे वडील तिला भेटायला आलेले असतात, पण त्यांनाही ती नीट भेटू शकत नाही. परत आल्यावर मिरांडा अँडीला रागवते. तिला म्हणते, मुलींच्या कार्यक्रमाला मी फक्त तुझ्यामुळे पोचले नाही. इंटरव्ह्यूमध्ये तू मला तुझ्याबद्दल काय काय सांगितलं होतंस, त्यामुळे खरं तर तुला मी इथे हायर केलं, पण तू ही बाकीच्या मुलींसारखीच मूर्ख निघालीस. तू मला डिसअपॉइंट केलंस. मिरांडा असं म्हटल्यावर अँडीला खूप वाईट वाटतं. ती निराश होऊन ऑफिसमधल्या नायजेल या कलिगकडे येते. त्याला ती सांगते, मिरांडा हेट्स मी. मी बरोबर केलं तरी मिरांडा कधीच मला एक्नॉलेज करत नाही, पण एवढीशी चूक झाली तर मात्र माझ्यावर तुटून पडते. नायजेल तिला म्हणतो, तुला नको असेल तर सोडून दे. तुला रिप्लेस करायला मला 5 मिनिटात कुणीही मिळू शकेल. वन हू रिअली वॉन्ट्स इट. रनवे सारख्या जगप्रसिद्ध मॅगझिनमध्ये तुला मिरांडा बरोबर काम करायला मिळतंय याची तुला कल्पना नाहीये. मग तो तिला स्वतःचं उदाहरण देतो. त्याला लहानपणापासून कसं फॅशनमध्ये काहीतरी करायचं असतं आणि तो ते करतो. रनवे हे असं मॅगझिन आहे ज्यांनी या शतकातले मोठमोठे फॅशन आर्टिस्ट निर्माण केलेत. ज्यांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचंय त्यांच्यासाठी हे नुसतं मॅगझिन नाहीये. हे मॅगझिन म्हणजे आशेचा किरण आहे. अशा या मॅगझिनची परंपरा टिकवून पुढे न्यायची जबाबदारी मिरांडावर आहे. असं असताना ती काय तुझं कौतुक किंवा तुला शाबासकी देत बसणार आहे का? आत्तापर्यंत अँडी या कामाकडे फक्त एक माझं जर्नलिझमचं करिअर गाठण्यासाठी करत असलेली नोकरी म्हणून बघत असते. आय हॅव नथिंग टू डू विथ फॅशन असंच म्हणत असते. आता मात्र नायजेलने तिला समजावल्यावर आपण काय केलं पाहिजे याची जाणीव होते. मग ती त्याच्याच मदतीने स्वतःचा मेकओव्हर करते आणि आता अँडी पूर्णपणे बदलून जाते. इथे तिच्या रनवे मधल्या करिअरला आता टर्निंग पॉइंट मिळतो. तीही आता बाकीच्यांसारखं ब्रँडेड कपडे, जॅकेट, शूज असं सगळं वापरायला लागते. फॅशन वर्ल्डमध्ये ती आता एकदम इन व्होग, ट्रेंडी होऊन जाते. एकदम फॅशनिस्टा बनते. तिचा बॉयफ्रेंड आणि सगळेच तिला बघून अवाक होतात. अँडी खरोखरच आता मनापासून तिचं काम करत असते आणि ही सगळी कामं करताना अँड्रियाला जाणवतं की तिचं आणि मिरांडाचं नातं आता थोडंसं बदलतंय. पूर्वी मिरांडा अँडीला तिच्या अँड्रिया किंवा अँडी या नावाने कधीच हाक मारत नसते. तिचा उल्लेख ती नेहमी एमिली म्हणूनच करत असते. तिची ओळख करून देताना सुद्धा शी इज माय न्यू एमिली असाच करत असते. पण आता मात्र ती अँडीला अधूनमधून अँड्रिया म्हणायला लागते. यामुळेच ती अँडीला तिचं अजून एक खास असं काम सांगते. ते म्हणजे ऑफिस संपल्यावर रनवेच्या रिव्ह्यू करण्यासाठी ची एक कॉपी मिरांडाच्या घरी जाऊन ठरलेल्या ठिकाणी ठेवून यायचं.
एमिली तिला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित देते. एमिलीने तिला फुलं असलेल्या टेबलवर कॉपी ठेवायची आणि कुणाशीही न बोलता एवढंच काम करून परत यायचं असं सांगितलेलं असतं. पण घरी गेल्यावर 2-3 ठिकाणी तिला फुलं दिसल्यामुळे ती गडबडते. तेवढ्यात मिरांडाच्या मुली हे बघतात आणि तिची गंमत करायला म्हणून वरती येऊन कॉपी ठेव, एमिली नेहमीच असं करते असं सांगतात. म्हणून अँडी वर जायला लागते. जिन्यातच तिला मिरांडाचं आणि नवऱ्याचं भांडण चाललेलं ऐकू येतं. म्हणून ती मागे फिरते. पण तेवढ्यात मिरांडा हे बघते आणि तिच्यावर खूप चिडते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सर्वांना कळलेलं असतं की मिरांडा अँडीवर खूप चिडली आहे. मिरांडा आता अँडीला बोलावून तिला एक नवीन अशक्य अशी एक कामगिरी देते. ती सांगते, माझ्या मुली आजीकडे निघाल्यात, त्यांच्यासाठी हॅरी पॉटरचं पब्लिश न झालेलं पुस्तक म्हणजेच मॅन्युस्क्रिप्ट मला 4 तासात आणून दे. कारण आधीची सगळी हॅरी पॉटरची पुस्तकं त्यांच्याकडे आहेत आणि ते मॅन्युस्क्रिप्ट मिळालं नाही तर तू परत इथे आली नाहीस तरी चालेल. झालं. आता अँडी ते मॅन्युस्क्रिप्ट मिळवायच्या मागे लागते. तेवढ्यात तिला एका इव्हेंटमध्ये भेटलेला रायटर क्रिश्चियन थॉम्सन आठवतो. त्याच्याकडून ते हॅरी पॉटरचं नवीन मॅन्युस्क्रिप्ट 4 तासाच्या आत मिळवते. एक कॉपी ती मिरांडा समोर तिच्या टेबलवर आणून ठेवते. ते बघून मिरांडा अँडीला विचारते, एकच कॉपी? ही एक घेऊन मी काय माझ्या मुलींना शेअर करायला सांगू? मग अँडी तिला सांगते, मी ऑलरेडी मुलींच्या कॉपीज मुलींना बाइंड करून दिल्या आहेत आणि त्या दोघी आता ट्रेनमध्ये त्या वाचतायत. हे ऐकल्यावर मिरांडा खरं म्हणजे खूप इम्प्रेस होते, पण ती तसं काहीही दाखवत नाही. पण अँडी मात्र हॅरी पॉटरचं मॅन्युस्क्रिप्ट मिळवून दाखवते. दरवर्षी पॅरिसमध्ये एक अतिशय मोठा असा फॅशन वीक जगभरातून लोक एकत्र येऊन साजरा होत असतो. स्वतः मिरांडा प्रेस्ली या वीकला जाण्याची वर्षभर तयारी करत असते. तो फॅशन वीक म्हणजे तिच्यासाठी खूप महत्वाचा असतो. एमिलीचं तर या वीकसाठी पॅरिसला जाणं हेच स्वप्न असतं. त्यासाठी ती वर्षभर डायटिंग करून स्लिम राहणं, कपड्यांची तयारी करणं अशी भरपूर तयारी करत असते. आणि हे एमिलीने एकदा अँडीला सांगितलेलं असतं. आपण आता चित्रपटाच्या शेवटाकडे येतोय. अँडीचं कामामध्ये सतत गुरफटून असणं, कुठल्याही वेळी अँडीसाठी मिरांडाचा फोन वाजत राहणं हे आता अगदी पीकला गेलेलं असतं. आणि या सगळ्याचा परिणाम अँडीच्या पर्सनल लाईफवर होतो. नेट या तिच्या बॉयफ्रेंड बरोबर ती राहत असते, त्यालाही ती पुरेसा वेळ देऊ शकत नसते. एकदा त्याच्या वाढदिवसाला ती घरी लवकर न पोचल्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन त्यांचं नातं डिस्टर्ब होऊन जातं. नायजेल आणि ती एकदा बोलताना त्याला याबद्दल सांगते, तेव्हा नायजेल बोलून जातो की जेव्हा तुमचं पर्सनल लाईफ उद्ध्वस्त व्हायला लागतं तेव्हा समजायचं की तुमच्या प्रमोशनची वेळ जवळ आली आहे. आणि आता मिरांडाची पॅरिसला जायची वेळ जवळ येते. मिरांडा एकदा अँडीला बोलावून सांगते की फॅशन वीकसाठी पॅरिसला जाताना मला यावेळी एकदम नवीन आणि एफिशियंट टीम घेऊन जायचंय आणि त्यात एमिली नसणार आहे. हे ऐकून तिला धक्काच बसतो. मिरांडाला अँडीला घेऊन पॅरिसला जायचं असतं, पण हे एमिलीला सांगायची जबाबदारी मात्र ती अँडीवर टाकते. अँडीला हे पटत नसतं, कारण एमिलीचं स्वप्न, तिची तयारी, तिला सगळं माहिती असतं. पण इतक्यात एमिलीचा एक छोटासा ॲक्सिडेंट होऊन तिचा पाय फ्रॅक्चर होतो आणि अर्थातच तिला पॅरिसला जाता येत नाही. पॅरिसला गेल्यावर मिरांडा अँडी बरोबर आपल्या होणार असलेल्या दुसऱ्या डिव्होर्सबद्दल एकदम बोलून जाते. करिअर ऑब्सेस्ड, ड्रॅगन लेडी, स्नो क्वीन ड्राइव्हज अवे अनदर मिस्टर प्रिस्ली असं बरंच काही आता मीडियाकडून म्हटलं जाईल. मला त्याची फारशी पर्वा नाही आहे, पण मला माझ्या मुलींची मात्र फार काळजी वाटते.
मिरांडाची अशी ह्युमन साईड अचानक आपल्यासमोर येत असतानाच अँडी तिला हे ऐकून मी काही मदत करू का असं विचारते, पण लगेच तिला तू तुझं काम कर असं सांगून परत आपल्या मूळ रूपात येते. सगळीकडे असते तशीच चढाओढ स्पर्धा इथेही आहेच. प्रत्येकाचीच टॉपला राहण्याची धडपड, एकमेकांचे पाय खेचणं हे प्रकार इथेही आहेतच. पॅरिसमध्ये आल्यावर फॅशन शो आणि बाकीचे इव्हेंट्स पार पडतात. आता न्यूयॉर्कचाच एक आर्टिस्ट जेम्स हॉल्ट स्वतःचं नवीन मॅगझिन लॉन्च करणार असतो आणि त्या मॅगझिनचा एडिटर म्हणून तो नायजेलला घेणार असतो. हे नायजेल अँडीला एकदा फॅशन शो नंतर विश्वासात घेऊन त्याचं सिक्रेट म्हणून तो सांगतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेम्स हॉल्टचा इव्हेंट असतो आणि त्याच दिवशी सकाळी अँडीला ख्रिश्चन थॉम्सनकडून कळतं की मिरांडाला रनवेमधून रिप्लेस करून तिच्या जागी जॅकलिन फोलेटला घ्यायचा निर्णय रनवेचा चेअरमन अर्बनी घेतलेला आहे. हे कळल्यावर अँडीला धक्काच बसतो आणि हे मिरांडाला सांगायला ती खूप धडपडते, पण मिरांडा तिला भेटतच नाही. शेवटी इव्हेंट सुरू होतो. अँडीच्या मनात आता रनवेमधून मिरांडा नायजेल जाणार असं येत असतानाच मिरांडा चीफ गेस्ट म्हणून स्टेजवरून बोलत असताना अनाऊन्स करते की जेम्स हॉल्ट बरोबर त्याच्या मॅगझिनची एडिटर जॅकलिन फोलेट ही होणार आहे. हे ऐकताच नायजेलचा चेहरा क्षणभर पडतो आणि त्याच्या आणि अँडीच्या लक्षात येतं की मिरांडाने ह्यात काहीतरी जबरदस्त चाल केली आहे. या इव्हेंट नंतर लगेच मिरांडा आणि अँडी दुसऱ्या एका इव्हेंटसाठी गाडीतून जात असताना मिरांडा अँडीला सांगते की मला रिप्लेस करून जॅकलिनला रनवेमध्ये आणायचा प्लॅन मला आधीच कळला होता, पण शेवटी मी मात्र चेअरमनकडून मला हवं तसंच करून घेतलं. पण तू मात्र तुला कळल्यावर मला हे सांगण्यासाठी जे धडपडलीस त्यामुळे मी खूप इम्प्रेस झाले. मला तुझ्यामध्ये आता माझाच भास होतोय. अँडीसाठी हे सगळं फारच विचित्र असतं, पण लगेच सावरून अँडी तिला म्हणते, पण मी मात्र नायजेल बरोबर तू केलंस तसं केलं नसतं. मिरांडा म्हणते, सगळेजण असंच करतात आणि सर्वांना हेच पाहिजे असतं. तूही एमिली बरोबर असंच करून पॅरिसला आलीस. अँडी म्हणते, मला दुसरा चॉईसच नव्हता. मग मिरांडा म्हणते, तू पुढे येण्यासाठी हा निर्णय घेतलास आणि हे असं लाईफ पाहिजे असेल तर असे निर्णय घ्यावेच लागतात. चटकन अँडी मिरांडाला म्हणते, मला हे असं लाईफ नकोय. एवढ्यात गाडी थांबते. मिरांडा गाडीतून उतरून इव्हेंटसाठी जायला निघते. तेवढ्यात अँडी पण उतरते आणि मिरांडाला तिच्या चाहत्यांच्या गराड्यात बघून झटकन वळते आणि तिला सोडून निघून जाते. मिरांडाचे डोळे तिला शोधत असतात. मिरांडाचा तिला फोनही येतो, पण तो फोन न घेता उलट तिथल्याच कारंज्यातल्या पाण्यात तो फेकून देते. आता अँडी परत न्यूयॉर्कला येते. जर्नलिस्ट होण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायला अजून एका ठिकाणी ती येते. तिथला एडिटर रनवेबद्दल तिला विचारतो आणि मग तो सांगतो, तुझ्या रेफरन्ससाठी मी मिरांडाला फोन केला तेव्हा मिरांडाने सांगितलं, यू वर द बिगेस्ट डिसअपॉइंटमेंट. कारण एवढं चांगलं सगळं काम शिकून ती 6 महिन्यातच मला सोडून गेली. पण मिरांडाने मला पुढे हे पण सांगितलं की मी आता तुला जर निवडलं नाही तर आय विल बी ॲन इडियट. इथे हा चित्रपट संपतो. मला हा चित्रपट आवडण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अँडी रनवेमध्ये इंटरव्ह्यूसाठी येताना जशी साधी सरळ असते तशीच ती शेवटपर्यंत राहते. फॅशनच्या या चकचकाटात येऊन आणि मिरांडासारख्या व्यक्तीकडून तिला अप्रिसिएशन मिळून सुद्धा ती बदलत नाही, तिच्या ध्येयापासून दूर जात नाही. आणि एक मिरांडा सुद्धा अँडीबद्दलचं खरंखुरं ओपिनियन एडिटरला देते. ह्या गोष्टी या चित्रपटातल्या मला खूप आवडल्या. आपणही सगळेजण हा चित्रपट नक्की बघा. हॉटस्टारवर हा चित्रपट आहे आणि तुम्हाला आवडला का हे नक्की कळवा.
धन्यवाद.